समवेत फलंदाजी मार्कवरती आहेत सचिन. या दोन फलंदाजांना इथून मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. तुम्ही मागे काय केलं आहे त्याला कधीच महत्त्व नसतं मित्रांनो. तुम्ही आता आणि या क्षणाला काय करणार आहात ते महत्त्वाचं असतं. आणि आता महत्त्वाचा क्षण आहे जिगरी ग्रुपसाठी. हा महत्त्वाचा क्षण आहे, महत्त्वाची ओव्हर आहे आणि या ओव्हरमध्ये कशी कामगिरी होणार हे सुद्धा आपण पाहू शकाल. परंतु इथे अजयने चुकी केले, चेंडू मात्र हवेमध्ये राहिला. गणेशने चुकी केली नाहीये आणि इथून फलंदाज अजयला तंबूचा रस्ता इथून पकडावा लागेल. सत्रामध्ये 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 37 धावा. चांगली गोलंदाजी गणेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता मात्र 2 चेंडूचा खेळ गणेशने संपवला इथून आणि 2 चेंडूवरती 1 विकेट प्राप्त करत असताना 2 चेंडू निर्धाव फेकलेत. अंतिम षटक प्रगतीपथावरती गणेशला आपण पाहतोय. समोरा फलंदाज हर्ष याला पाहू शकाल आपण. यावेळचा रनआउटची संधी, अजून एक विकेटचं पतन झालं. क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेट म्हणजे रंग बदलणाऱ्या सरड्याप्रमाणे हा खेळ आहे आणि इथून 8व्या विकेटचं पतन झालं. एक वेळ दिलीप जेव्हा मैदानामध्ये होता तेव्हा मात्र धावांची लय लूट चालू होती, मैदानाच्या चौफेर फटकेबाजी चालू होती. परंतु दिलीप बाद झाला आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा या सामन्यामध्ये शिरकाव केलं ते वर्धना पायल या टीमच्या गोलंदाजाने. अप्रतिम गोलंदाजी केली ती म्हणजे खऱ्या अर्थाने या संघाचा संघनायक गणेश यांनी. संघाचा संघनायकाने स्वतःवरती जबाबदारी घेतली आणि जबाबदारी घेतली नाहीये तर विरोध टीमला सांगून दिलं की या टीमचा कर्णधार मला का बनवलं गेलं आहे. अजून एक विकेटचं पतन, 4 चेंडू निर्धाव. मेगा फायनलच्या मॅच मध्ये काय कर्णधाराची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. अंतिम विकेट. मी स्वतःवरती जबाबदारी घेतो आणि मी स्वतः गोलंदाजीवरती येतो आणि इथून ऑल आउट. निर्धाव षटक टाकेल का, कारण मेगा फायनलच्या मध्ये अनेक आपण चढ उतार पाहिले. एका षटकामध्ये 3 षटकार आपण पाहिले आणि हे निर्धाव षटक ठरणार का हे सुद्धा पाहावं लागेल. हुकचा फटका, निर्धाव षटक होईल का. आणि खरोखरच गणेशसाठी एकदा टाळ्या व्हायला हवेत मित्रांनो, गणेशसाठी टाळ्या व्हायला हवेत. जबरदस्त कामगिरी गणेशच्या माध्यमातून. संघाच्या संघनायकाने स्वतःवरती विश्वास ठेवला, स्वतःच्या हातामध्ये चेंडू घेतला. चेंडू घेतलाच नाहीये मित्रांनो तर विरुद्ध टीमला अगदी शरणगती पत्करण्यासाठी भाग पाडलं आणि निर्धाव षटक टाकत असताना जवळजवळ 3 विकेट आपल्याला टीमला मिळवून दिल्या गोलंदाजाने. गणेशचं करूयात कौतुक. परंतु मेगा फायनलच्या मॅच मध्ये काय होईल. आदिवासी कर्जत प्रीमियर लीग 2024-25 चा मानकरी